नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या टॉपिकवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे की समाजसुधारक हा टॉपिक प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर एकतरी क्वेश्चन येतोच. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 35 पर्यंत क्वेश्चन बघितलेले आहेत. त्यापुढील प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. 35वा प्रश्न काय होता, तर मानवधर्म समाजाची सभेची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, दादोबा पांडुरंग तडखरकर. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी सुरतमध्ये 1844 मध्ये मानवधर्म सभेची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न काय म्हटले, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, महात्मा ही पदवी ज्योतिबा फुले यांना कोणी दिली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर. पुण्याचे समाज कार्यकर्ते होते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना कधी? तर 1888 मध्ये मुंबई येथे एका जाहीर सभेमध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी महात्मा ही पदवी प्रदान केली. ओके, पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन ब, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हे पण पुस्तक लिहिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये गुलामगिरी या ग्रंथाची रचना केलेली आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. ओके, पुढचा प्रश्न, आनंदवन या कुष्ठरोग्यांच्या वस्तीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन ब, बाबा आमटे. मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी आनंदवनची स्थापना कधी केलेली होती? तर 1949 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून बाळ गंगाधर टिळक यांना ओळखलं जातं. ओके, पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? आपण मागे झालेल्या क्वेश्चनमध्येच बघितलं की गुलामगिरी परत शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1881 मध्ये लिहिलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय म्हटलंय, रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन ब, सेवा सदन. सेवा सदन या संस्थेची स्थापना 1909 मध्ये रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात कोणाचा महत्त्वाचा वाटा होता? तर कोणाचा वाटा होता? या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गणेश गोपाळ आगरकर. तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन ड, वरील सर्व. लोकमान्य टिळक, गंगाधर, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ओके, या सोसायटीच्या अंतर्गत 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. शिक्षण प्रसारासाठी त्यांनी घेतलेला हा एक महत्त्वाचा पुढाकार होता. ओके, तर लक्षात ठेवा, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर या सर्वांचा महत्त्वाचा वाटा होता. पुढचा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी स्थापन केलेल्या संस्थेचं नाव काय?
तर या संस्थेचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क, डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1909 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, अखेरचे आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन क, अखेरचे आत्मवृत्त हे आत्मचरित्र गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाचा आहे. पुढचा प्रश्न काय म्हटलंय? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना वासुदेव जोशी यांनी केलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क, गणेश वासुदेव जोशी. ओके. पुढचा प्रश्न, राजा राममोहन रॉय यांनी कोणती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले? तर राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके. आपण काही समाज संस्था बघूता आणि संस्थापकांचं नाव, स्थापना वर्ष आणि शिक्षण बघूयात. ओके. ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. स्थापना वर्ष 1828. तर कोणत्या ठिकाणी? तर कोलकाता. नेक्स्ट, प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग यांनी. स्थापना वर्ष 1867. ठिकाण मुंबई. आर्य समाज. आर्य समाज संस्थापकाचं नाव स्वामी दयानंद सरस्वती. स्थापना वर्ष 1875. ठिकाण मुंबई. सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले. केव्हा? 1873. ठिकाण पुणे. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन संस्थापकाचे नाव स्वामी विवेकानंद. स्थापना वर्ष 1897. ठिकाण कोलकाता. हरिजन सेवा संघ संस्थापकाचं नाव महात्मा गांधी. स्थापना वर्ष 1932. ठिकाण वर्धा, महाराष्ट्र. बहिष्कृत हितकारणी सभा. तर संस्थापकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना वर्ष 1924. ठिकाण मुंबई. ओके. तर या काही महत्त्वाच्या संस्था, संस्थापकाचं नाव, स्थापना वर्ष आणि ठिकाण होतं. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न काय म्हटलंय? सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांनी 1889 मध्ये लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे पहिले नाटक कोणत्या साली लिहिले? तर कोणत्या साली लिहिले? तर 1855 मध्ये. तृतीय रत्न हे पहिले नाटक महात्मा फुले यांनी. पुढचा प्रश्न, बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. तर केव्हा केली? 1880 मध्ये. नेक्स्ट, अस्पृश्यताची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1883 मध्ये लिहिला. ओके. पुढचा प्रश्न काय म्हटलंय? निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1910 मध्ये केली. पुढचा प्रश्न, कोणते समाजसुधारक रेल्वेत नोकरीला होते? तर वासुदेव बळवंत फडके हे समाजसुधारक रेल्वेत नोकरीला होते. ओके. पुढचा प्रश्न, मराठी पत्रकारितेचे जनक कोणाला म्हटले जाते? तर मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. ओके. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे रॉबिनहूड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे रॉबिनहूड म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकांनी विधवा विवाह केला? तर विष्णुशास्त्री पंडित व महर्षी धोंडो केशव कर्वे या दोन समाजसुधारकांनी विधवा विवाह केलेला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर पहिली भारतीय महिला जी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवलेली होती आहे तर त्या आनंदीबाई जोशी आहेत. ओके. पुढचा प्रश्न, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न, 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना कोणी केली? तर 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना
पंजाबराव देशमुख यांनी केली. ओके. पुढचा प्रश्न, आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना ओळखलं जातं. ओके. पुढचा प्रश्न, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मुक्तिसदनची स्थापना कोणी केली? तर मुक्तिसदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. ओके. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. यापुढील प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके. थँक्यू.